किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं। तेव्हा राजकीय आरोपांचा विजया पेडणेकर यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केलाय। राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातील एक बळी घेतल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय। कोर्टामध्ये मॅटर असताना पुन्हा त्या गोष्टीला ऊत आणायचं आणि करतायत दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सतत रेटवत न्यायचं। अर्थात माझा कुठेही कब्जा नाही, माझा कुठेही ताबा नाही, तरी ते रंगवलं जातंय आणि त्या रंगवलेल्या गोष्टींमध्ये माझ्या घरातला एक सदस्य मात्र बळी पडला। त्यांचा आघात झाला त्यांच्या मनावर आणि त्या अटॅकनी नक्की गेल्या, कारण परिणाम होतो। माझ्यावर नाही झाला कारण मी ऑलरेडी राजकारणात आहे। कुठल्याही मृत्यूबद्दल असंवेदनशील वक्तव्य भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही। दुर्दैवाने त्यांच्या परिवारातील कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याबद्दल आमच्या संवेदनाच आम्ही प्रकट करतो, पण या सगळ्याच्या आड चौकशीच्या फेऱ्यातून मला सोडवा अशा पद्धतीचा कुठलाही फौजदारी संहिता गुन्हा कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही।